नमस्कार. कोणतेही पावडर किंवा महागडे लिक्विड न वापरता तांब्या पितळाची भांडी चकचकीत कशी करायची ते आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण जे लोणी काढतो ना, जे साय जमवून त्याचं लोणी काढतो आपण आणि त्यानंतर जी ताक उरते ना, तर ती ताक आपण नेहमी काय करतो, खायला वगैरे वापरत नाही. कारण ती 8-15 दिवसाची आपण जमवलेली असते. त्यामुळे ती चवीलासुद्धा चांगली नसते आणि पोटासाठी सुद्धा चांगली नसते. तर ती ताक आपण फेकून न देताना ती ताक घ्यायची आहे आणि असं पसरट भांड्यामध्ये ठेवायची आणि प्लास्टिकच्या भांड्यात ठेवायची. म्हणजे मग काय होतं ना, दुसरं भांडं खराब होत नाही आणि मग त्याच्यामध्ये आपले जे तांब्याचे, पितळाची जी भांडी आहेत ना, काळी झालेली किंवा खूप जास्त त्याला मळ चढला आहे अशी आहेत ना, तर ती ना त्या ताकामध्ये रात्रभर किंवा 4-5 तास अशी बुडवून ठेवायची. आता इथे मी 2च तास ठेवली आहे. तर 2 तासातच तुम्ही बघू शकता किती छान त्याचा रिझल्ट आला आहे आणि पाणी असं छान हिरवं झालं आहे बघा. ते पाणी थोडंसं हिरवं दिसतं. आता कॅमेरामध्ये दिसत नसेल, पण ॲक्च्युली ते थोडंसं काळपट असं हिरवं पाणी झालं आहे. आता याचे डाग ना थोडेसे असे फिकट झाले आहेत. आता याला काय करायचं ना, हे उरलेलं ताक आहे ना, ते तुम्ही त्याच्यात परत दिवे वगैरे काय असेल ना, ते बुडवून ठेवू शकता. आता हे ताट आपण काय करायचं, नळाखाली परत एकदा ताट आणि तांब्या तो धुवून घेतला आहे आणि त्यानंतर असं साबणाच्या लिक्विडने किंवा साबणाच्या पाण्याने आपण साबणाने असं घासून घ्यायचं. आपण घासणीने जसं घासून स्वच्छ करतो भांडे, तसं स्वच्छ करून घ्यायचं. आता अगदी खूप फिके डाग आहेत हे, तर हे पूर्णपणे काढण्यासाठी ना, जे आपल्याकडे सुकलेले लिंबू वगैरे पडलेले असतात ना, तर त्याचा उपयोग आपण याच्यासाठी करायचा. फेकून नाही द्यायचे ते लिंबू. उरले ना की असे कापून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये, म्हणजे फ्रीजमधला वास पण निघून जातो आणि नंतर असे आपल्याला ते भांडी घासण्यासाठी सुद्धा उपयोगात येतं. आता मी इथं अर्ध्याच लिंबाचा वापर केला आहे बघा. अर्ध्या लिंबातच ते छान व्यवस्थित स्वच्छ झालं, कारण ऑलरेडी ते स्वच्छच झाले होते ताकामुळे आणि थोडेफार राहिले डाग ते लिंबामुळे निघून गेले आहे. आता हे छान व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. त्यानंतर परत एकदा साबणाने ते धुवून घ्यायचं, कारण काय होतं ना, लिंबाचं त्याला रिॲक्शन येते आणि परत ते लाल पडायला लागतं भांडं. त्यासाठी त्याला परत एकदा साबणाने धुवायचं आणि स्वच्छ असे भांडे घासून घ्यायचे. याच्यामध्ये ना तुम्ही तुमचे जे काही ज्याच्यामध्ये हात असे बोटं आपले जात नाही ना, खोलगट भांडी असतात बघा, तांबे वगैरे, तर अशा भांड्यांमध्ये ना ताक भरून ठेवायचं, म्हणजे ते आतून छान स्वच्छ करता येतात. मग आता हे छान असे धुवून घेतले ना की लगेचच आपण कोरड्या कापडाने ते पुसून घ्यायचे. म्हणजे तसेच ठेवायचे नाही, नाहीतर मग परत त्याच्यावर ना पाण्याचे डाग येतात. आणि असे कोरड्या कपड्याने छान स्वच्छ पुसून ठेवले ना की मग ते खूप जास्त दिवसांपर्यंत असेच चकचकीत राहतात ही भांडी. आता तुम्ही म्हणाल खूप सारे पावडर मिळतात अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी. बरोबर आहे ते, पण पावडरनी भांडी घासली ना त्यानंतर बघा तुम्ही, आपली बोटं काळी पडतात, नखांमध्ये काळवटपणा जमा होतो आणि ते आपल्या या घरगुती वापरामुळे होणार नाही. आवडल्यास लाईक करा.